नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नवी मुंबई महानगरपालिका मध्ये 2025 मध्ये ज्या काही एक्झाम झाल्या होत्या जेवढ्या शिफ्टमध्ये, तर त्याचे सर्व सामान्य ज्ञानचे प्रश्न ह्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कव्हर करणार आहोत. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आणि 2025 आणि 2024, 23 आणि 22 यामध्ये जेवढ्या काही TCS ने एक्झाम कंडक्ट केल्या, तर त्या सर्व एक्झामचे वन लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करणार आहे विदिन 8 डेज मध्ये. म्हणून तुमचा प्रतिसाद हा चांगला असला पाहिजे. तर कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचं लेक्चर स्टार्ट करूया. आजचा पहिला प्रश्न आहे बघा, 156 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदीसाठी केलेल्या कराराचे मूल्य किती होते? तर ते होते 62,700 कोटी. ओके. यानंतरचा प्रश्न जर पाहिला तर बघा, 171 दशलक्ष भारतीय दारिद्र्य रेषेतून बाहेर आल्याची माहिती कोणत्या संस्थेने दिली? तर उत्तर आहे जागतिक बँक यांनी दिलेली आहे. ओके. यानंतरचे प्रश्न बघूया आता आपण. 1835च्या इंग्रजी शिक्षण अधिनियमाचे मुख्य शिल्पकार कोण होते? तर त्यांचं नाव आहे थॉमस मेकाले. त्यानंतर 1857च्या उठावाच्या अपयशाचे कारण नसलेले विधान कोणते? तर ते आहे झाशीची राणी सारखे डॉक्ट्रिन ऑफ लॅफला बळी पडलेले राज्यकर्ते इंग्रजांना पाठिंबा देऊ लागले. हे काय चुकीचं कारण आहे. 1857 उठावाचं अपयशाचे कारण इतर आहेत. ओके. यानंतर बघा, 1857च्या कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले होते नानासाहेब पेशवे यांनी. यानंतर बघूया आता, 1930च्या मिठाच्या सत्याग्रहाला एक महत्वाचा टप्पा का मानले जाते? तर समजून घ्या. 1930 चा जो काही मिठाचा सत्याग्रह झाला, तर त्यामुळे काय झालं, तर राष्ट्रीय चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये सविनय कायदेभंग या चळवळीमध्ये काय झाली होती, बदलली होती. यानंतर 1974 ते 1979 या 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या जागतिक घटनेने आर्थिक संकटात योगदान दिले? तर उत्तर आहे तेल संकट. ओके. यानंतरचा प्रश्न, 1991च्या आर्थिक सुधारणा कशामुळे सुरू झाल्या? तर उत्तर आहे आर्थिक संकटातील गंभीर ताळेबंदामुळे. यानंतर 1991 नंतर भारताने कोणत्या प्रमुख धोरणांवर भर दिला आहे? तर उत्तर आहे बाह्य केंद्रित बाजार आधारित अर्थव्यवस्थेकडे वळले आहेत. तसेच 2023-24 मध्ये बेरोजगारीचा दर किती होता? तर तो होता 3.2% एवढा. 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत निर्भय निधी अंतर्गत एकूण किती वाटप झाले आहे? तर उत्तर आहे 6,712.85 कोटी एवढे. तसेच 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पुस्तकाचं शीर्षक काय आहे? तर त्याचं उत्तर आहे हार्टलॅम्प. काय आहे? हार्टलॅम्प. सोबतच तुम्हाला बघा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की हार्टलॅम्प ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ओके. यानंतर 2025च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने न्यूझीलंड वरती किती फरकाने विजय मिळवला आहे? तर उत्तर आहे फक्त आणि फक्त 2 विकेटने. ओके. यानंतर 2025 मध्ये देशातील 58वा व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले? तर उत्तर आहे कुनकी राष्ट्रीय उद्यान. तसेच 2025 मध्ये रेखा गुप्ता दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणून आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कितव्या महिला मुख्यमंत्री म्हणूनही निवडल्या गेल्या? तर उत्तर आहे, समजून घ्या, इथं काय लिहिलेलं आहे, दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री, तर त्यांचं उत्तर आहे 6व्या. ओके. आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे जर म्हटलं तर ते आहे 3ऱ्या. ओके. यानंतर बघा, ईडी 630च्या सुमारास हर्षवर्धनचा ओके पराभव करून दक्षिण पथेश्वर, बघा दक्षिण पथेश्वर ही जी काही पदवी आहे हे कोणी प्राप्त केली होती? तर उत्तर आहे पुलकेशी द्वितीय. ओके. पुलकेशी द्वितीय यांनी. कोणती पदवी? दक्षिण पथेश्वर. असं सुद्धा विचारू शकता की दक्षिण पथेश्वर म्हणून कोणाला ओळखण्यात येते? तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पुलकेशी द्वितीय. यानंतर बघा, AI ऍक्शन समिटचे सह अध्यक्षपद कोणी भूषवले होते? तर उत्तर आहे इमॅन्युअल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी यांनी. यानंतर
G20 शिखर परिषदेचे आयोजन करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. ओके, म्हणजे साऊथ आफ्रिका. यानंतर बघा, GSAT-N2 उपग्रहाचे अपेक्षित मिशन आयुष्य किती आहे? तर ते आहे 14 वर्ष एवढे. यानंतर बघा, नाबार्ड मधील RIDF चा प्रारंभिक निधी किती होता? तर तो होता 2000 कोटी. तसेच अलाहाबाद स्तंभ शिलालेख कोणी रचलेला आहे? तर तो हरिसेन यांनी रचलेला आहे. तसेच बघा, अलीगड येथे मुहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हणजेच माओ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? तर उत्तर आहे 1877 मध्ये. तसेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2025-26 मध्ये किती रुपयांची तरतूद ही करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे 3350 कोटी एवढी. यानंतर अश्वमेधाच्या निमित्ताने कोणी सोन्याची नाणी जारी केली? तर उत्तर आहे समुद्रगुप्त. तसेच आधुनिक शिक्षणासाठी आणि मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी अलीगढ चळवळ कोणी सुरू केली? तर उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. तसेच आय एम अ सोल्जर्स वाईफ, बघा आता इथं काय लिहिलेलं आहे, आय एम अ सोल्जर्स वाईफ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर ते आहेत गीतिका लीडर. ओके. यानंतरचा प्रश्न, आयात प्रतिस्थापन धोरणाचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? तर उत्तर आहे आयात केलेल्या वस्तूंवरील अवलंबित्व कमी करणे. तसेच ईशान्य भागात उष्णकटिबंधीय दमट हवामान आहे, तेथे वार्षिक पर्जन्यमान कितीपेक्षा जास्त असते? तर उत्तर आहे 1500 mm पेक्षा जास्त. यानंतर ई श्रम पोर्टलवर 3 मार्च 2025 पर्यंत नोंदणी केलेल्या असंघटित कामगारांपैकी किती टक्के ह्या महिला आहेत? तर उत्तर आहे 53.68%. ओके, समजून घ्या. सर्वात जास्त महिलांनी ई श्रम पोर्टल वरती काय केलेली आहे? नोंदणी केलेली आहे. किती तारखेपर्यंत? तर 3 मार्च 2025 पर्यंत. ओके. यानंतर बघा, उच्च न्यायालयाच्या प्राधिलेख म्हणजेच रीट लागू करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाने दिलेला आहे? तर उत्तर आहे अनुच्छेद 226. यानंतर उत्पादनांचे वर्गीकरण कसे केले जाते? तर सर्वप्रथम गाईचं दूध काढणे. हे काय? गाईचं दूध काढणं हे प्राथमिक वर्गीकरण आहे उत्पादनामध्ये, दूध उत्पादनामध्ये. ओके. यानंतर बघा, त्याच दुधापासून तूप आणि चीज तयार करणे हे झालं दुय्यम कार्य. ओके. यानंतर बघा, दूध वाहतूक हे झालं तृतीयक आणि दूध संशोधन हे झालं चतुर्थक. ओके. यानंतर बघा, उदारीकरण म्हणजे काय? बघा, जे आपण खावजा धोरण अंगीकारलं आहे त्यामध्ये खा म्हणजे काय? तर खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे काय? तर जागतिकीकरण. तर ह्यातील उदारीकरण म्हणजे काय? तर बघा, उदारीकरण म्हणजे अनावश्यक नियंत्रणे आणि व्यवसाय उद्योगांच्या सुरळीत कामकाजावरील जो काही निर्बंध आहे हा दूर करणे. ओके, दूर करण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? उदारीकरण. खाजगीकरण सर्वांना माहिती आहे, म्हणजेच प्रायव्हेटायझेशन. यानंतर बघा, उपग्रह संज्ञापनाची सेवा देण्यासाठी कोणत्या कंपनीला लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच लॉल प्राप्त झालेले आहे? तर उत्तर आहे स्टारलिंक. ओके. यानंतर बघा, एप्रिल 2025 पर्यंत किती राज्यांत विशेष पोक्सो न्यायालये कार्यरत आहेत? तर उत्तर आहे 24 राज्यांमध्ये. यानंतर बघा, ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स इन इंडिया अंतर्गत राष्ट्रपतींचे स्थान काय आहे? तर उत्तर आहे पहिले. कितवे स्थान आहे? तर पहिले आहे. त्यानंतर कायमस्वरूपी लोक अदालतीची कमाल आर्थिक अधिकारिता किती असते? तर ते असते 1 कोटी. तर बघा, ह्या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळून जाईल. तर ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्वांनी डाउनलोड करून घ्या. तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मी आजच्या तारखेमध्ये अपलोड करणार आहे. सर्वांनी ते तिथून डाउनलोड करून रीड करायचं आहे. ओके. आणि व्हिडिओतील जो काही उपक्रम आपण स्टार्ट केलेला आहे, अगोदर आपण 2025 चे जेवढ्या काही एक्झामिनेशन झाले ते म्हणजे बघा ते घेऊया. त्यानंतर 2022 ते 2024 चे मिक्स प्रश्न सुद्धा मी काढून ठेवलेले आहे. जवळपास त्यांची संख्या 5000 असेल. तर ते प्रश्न सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून डेली बेसिस वरती आता आपण सिरीज स्टार्ट करूया. फक्त तुमचा प्रतिसादच ही सिरीज कंटिन्यू ठेवेल. म्हणून प्रतिसाद हा तुमचा कसा असला पाहिजे? चांगला, जास्तीत जास्त असला पाहिजे. या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट आपण फक्त आणि फक्त 50 लाईक ठेवलेले आहे. 50 लाईक ज्या वेळेस कंप्लीट होतील त्यावेळेसच आपला नेक्स्ट व्हिडिओ हा अपलोड होईल. ओके. यानंतर बघा,
किरू जलविद्युत प्रकल्पांसाठी कंत्राट देण्यातील अनियमितता प्रकरणी कोणत्या माजी राज्यपालांवरती आरोपपत्र दाखल केलेले आहे? तर उत्तर आहे सत्यपाल मलिक. यानंतर केंद्र आणि राज्यांमधील प्रशासकीय संबंधांबाबत कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर आहे दोन्ही विधाने हे योग्य आहेत. केंद्रीय कार्यकारिणीला राज्याला निर्देश देण्याचा अधिकार आहे आणि आंतरराज्यीय नदी विभेदानंतर केवळ संसद हे काय करू शकते? तर निर्णय घेऊ शकते. ओके. यानंतरचा प्रश्न, कोणता मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSP हे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे न्याय मिळवण्यासाठी मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद. आता समजून घ्या, 42वी जी घटना दुरुस्ती आहे याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणून ओळखण्यात येते. सर्वात जास्त दुरुस्त्या ह्याच घटना दुरुस्तीमध्ये झाल्या होत्या. यानंतर बघा, कोणती पारंपरिक भारतीय चित्रकला मधुबनी चित्रकला म्हणून ओळखली जाते? तर उत्तर आहे मधुबनी चित्रकला. ओके. त्यानंतर कोणती रिफायनरी राजस्थानमध्ये आहे? तर बघा, त्याचं नाव आहे पचपद्रा रिफायनरी. ओके. आणि हे कोणत्या ठिकाणी राजस्थानमध्ये लोकेटेड आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, कारण की यावरती बऱ्याचशा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे म्हणून. ओके. यानंतर बघा, कोणती संस्था घटनात्मक संस्था नाही? तर उत्तर आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. ओके. यानंतर कोणते पठार सिलिमॅनाइट, चुनखडी आणि युरेनियम यांसारख्या खनिज संसाधनांनी समृद्ध आहे? तर उत्तर आहे मेघालय पठार. तसेच कोणत्या असंवैधानिक संस्था आहेत? तर उत्तर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. तसेच यानंतर बघा, कोणत्या विशेष परिस्थितीत तृणधान्य, डाळी आणि कांदे यांवरती नियंत्रण लागू केले जाऊ शकते? तर उत्तर आहे युद्ध, दुष्काळ, महागाई किंवा गंभीर आपत्ती. यानंतर कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम ओडिशाच्या मंदिरांमध्ये झालेला आहे? तर ते आहे ओडिसी हे नृत्य. ओके. यानंतर क्वांटम कम्प्युटिंग विलेज कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे चित्तूर, आंध्र प्रदेश या ठिकाणी. चित्तूर, आंध्र प्रदेश. तसेच गदर चळवळ कोणी स्थापन केली? तर त्याचं उत्तर आहे सोहन सिंग, भकना आणि हरदयाल यांनी. तसेच गांधीसागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मध्य प्रदेश. यानंतर ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा उद्देश कोणत्या कार्यक्रमाचा आहे? तर तो आहे ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा. तसेच ग्रेट ईस्टर्न हॉटेल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत रुचिर जोशी. कोण आहेत? रुचिर जोशी हे आहेत. यानंतर बघा, घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याला स्टार मार्क करून घ्या. अनुच्छेद 368 हा प्रश्न 2022 ते 2025 दरम्यान कमीत कमी 10 ते 12 वेळा विचारण्यात आलेला आहे. म्हणजे सर्वच परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे की घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत येते? तर ते आहे आर्टिकल 368, अनुच्छेद 368. यानंतर बघा, चान्होदळो येथील हडप्पा लोकांचा सर्वात महत्वाचा उद्योग कोणता आहे? तर तो आहे मणी बनवणे. तसेच जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? तर तो आहे फिनलँड. फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे, लक्षात ठेवायचा आहे. यानंतर जनसांख्यिकीय लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडेंड ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? तर लोकसंख्येच्या वयाच्या रचनेत बदल झाल्यामुळे उद्भवू शकणाऱ्या आर्थिक वाढीच्या क्षमतेचा संदर्भ. ओके. यानंतर बघा, ड्रोन आधारित संप्रेषण प्रणाली कोणी विकसित केली आहे? तर ते केलेली आहे IIT BHU यांनी. ओके. यानंतर तमिळ भाषेतील स्वदेश मित्रेन हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले आहे? तर 1882 मध्ये झालेले आहे. यानंतर द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट, बघा खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट हे जे काही पुस्तक आहे हे कोणी लिहिले? तर ते लिहिलेले आहे अरुण शौरी यांनी. बघा, यानंतरचा प्रश्न, दुसऱ्या हरित क्रांतीचा मुख्य भर कशावरती आधारित होता? तर तो होता प्रथिनांची क्रांतीवरती आधारित. यानंतर नगरपालिकेबाबत कोणते विधान योग्य आहे? तर उत्तर आहे राज्याच्या नगरपालिका आयुक्तांची नियुक्ती राज्य सरकारद्वारे केली जाते. यानंतर नवजात बाळ रुग्णालयातून चोरीला गेल्यास सर्वोच्च न्यायालयाने कोणती कारवाई सुचवली? तर उत्तर आहे रुग्णालयाचा परवाना रद्द करणे ही सुचवलेली आहे. यानंतर बघा, नवीन निवडलेल्या रामसर स्थळांपैकी नसलेले स्थळ कोणते आहे? तर ते आहे चिलिका तलाव.
यानंतर नामदफा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. यानंतर नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे स्कॅग किती कालावधीसाठी पद धारण करतात? तर उत्तर आहे 6 वर्ष किंवा ज्यांचे 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत तोपर्यंत. यानंतर नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होण्यास कोणते घटक कारणीभूत ठरलेले आहेत? तर उत्तर आहे भूजलाचा अतिरेकी वापर. यानंतर बघा, पंजाबमधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पात्रता किती आहे? तर ते आहे प्रत्यक्ष 2,50,000 रुपये एवढी. यानंतर पक्षांतर विरोधी कायदा म्हणून कोणता घटना दुरुस्ती कायदा ओळखला गेला आहे? तर उत्तर आहे 52वा घटना दुरुस्ती कायदा. यानंतर पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य म्हणजेच आर्टिकल 51A कोणते आहे? तर उत्तर आहे जंगल, तलाव आणि वन्यजीव यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करणे. यानंतर पर्यावरणाच्या संरक्षणाशी संबंधित मूलभूत कर्तव्य कोणते आहे? तर ते आहे अनुच्छेद 51A(G). यानंतर पहिली असहकार चळवळ कधी संपली आणि महात्मा गांधींना ताब्यात घेण्यात आले? तर उत्तर आहे 1922 मध्ये. आणि गांधी युग हे केव्हापासून सुरू झालेले आहे? तर 1920 पासून ते स्वातंत्र्यापर्यंत. ओके. यानंतर बघा, पहिली स्वदेशी हायरलूप प्रणाली कोणत्या मंत्रालयाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आहे? तर उत्तर आहे रेल्वे मंत्रालय. यानंतर बघा, 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या जागतिक घटनेने आर्थिक संकटात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे? तर उत्तर आहे तेल संकट. यानंतर पावरी नाच कोणत्या आदिवासी समुदायाशी संबंधित आहे? तर ते आहे कोकणा आदिवासी या समुदायाशी. तसेच पिथोरा या चित्रकलेचा उगम कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे? तर तो झालेला आहे गुजरात या राज्यामध्ये आणि गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. यानंतरचा प्रश्न, पूर्व आणि पश्चिम भारतात 2 तासांचा वेळेचा फरक का आहे? तर उत्तर आहे पूर्व पश्चिम विस्तार हा लॉंगिट्युडिशनल एक्सटेंड म्हणजे जास्त असल्यामुळे आहे. लक्षात ठेवा. पेंच आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पांनी कोणता नवीन अभ्यागत नियम लागू केलेला आहे? तर उत्तर आहे कोवर झोन मध्ये मोबाईल फोन वापरण्यास पूर्ण बंदी. यानंतर बघा, पेनिन्सुलर इंडियाच्या सेंट्रल हायलँड्स मधून उगम पावणारी आणि पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे? तर ती आहे ताप्ती नदी. ओके. यानंतर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन म्हणजे PM अभिम हे कुठे सुरू केले आहे? तर ते नवी दिल्ली येथे सुरू झालेले आहे. यानंतर बघा, प्रार्थना समाजाची स्थापना हे कुठे झालेली आहे? तर उत्तर आहे मुंबई येथे. आणि कोणी केलेली आहे? तर आत्माराम पांडुरंग यांनी केली आहे. ओके, आत्माराम पांडुरंग. त्यानंतर बघा, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाद्वारे तिची पुष्टी आवश्यक असते? तर उत्तर आहे उच्च न्यायालय. यानंतर बघूया आपण, फेडरेशन कप ॲथलेटिक्स 2025 कधी आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे एप्रिल 21 ते 24 बघा 21 एप्रिल ते 24 एप्रिल 2025 पर्यंत. यानंतर बघा, बिस्त दोआब क्षेत्र कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे? तर ते बियास आणि सतलज या 2 नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. यानंतर बघा, बिबिताज असे टोपणनाव कोणत्या मुघल स्मारकास आहे? तर इत्माद उद्दौला यांचा मकबरा आग्रा येथे आहे. तसेच भारत सरकारने स्वदेशी विकसित VLS RSAM क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेतली? तर ते चांदीपूर येथे घेतलेली आहे. यानंतर बघा, भारताची सर्वात मोठी भूसीमा कोणत्या देशासोबत आहे? तर ते आहे बांगलादेश सोबत. ओके. यानंतर बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणते तृतीय स्तरीय कार्य म्हणजे टर्टियरी ऍक्टिव्हिटी आहे? तर उत्तर आहे मुंबईमध्ये बँकिंग सेवा पुरविणे. ओके. यानंतर भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांना त्यांच्या स्थलरूप आणि मृदा संरचनेनुसार किती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे? तर उत्तर आहे 4 भागांमध्ये. तसेच भारताच्या चलनविषयक धोरणांचे नियमन कोण करते? तर उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. यानंतर भारताच्या राष्ट्रीय महामार्गांनी एकूण लांबी किती आहे? बघा, भारताची जी काही राष्ट्रीय महामार्ग आहे यांची लांबी किती आहे? तर ते आहे 1,46,195 किलोमीटर एवढी. ओके. यानंतर बघा, भारतात इंग्रजी शिक्षणाला चालना देणाऱ्या मिनिट ऑन इंडियन एज्युकेशनशी कोण निगडित आहे? तर ते आहेत लॉर्ड मेकॉले. ओके. यानंतर बघा,
भारतात बॅकवॉटर आणि खाडीसाठी कोणती किनारपट्टी ओळखली जाते? तर ते मलबार किनारपट्टी ही ओळखण्यात येते. यानंतरचा प्रश्न, भारतातील नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला आहे? तर उत्तर आहे 74वा घटनादुरुस्ती कायदा 1992. यामध्ये प्रश्नांची संख्या ही जास्त होती, परंतु आपण काय केलेलं आहे, जे डुप्लिकेट प्रश्न आहेत, ओके, जे मल्टिपल शिफ्ट मध्ये रिपीट झालेले त्याला इग्नोर केलेले आहे, ते कट करून तुमच्या समोर हा व्हिडिओ मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. जर खरोखर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या 2 मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करायची. ओके, लवकरात लवकर आपल्याला 50K चं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ज्या दिवशी आपले 50K हे कंप्लीट होतील त्यावेळेस TCS ने 2022 ते 2025च्या अंतर्गत जेवढ्या काही एक्झामिनेशन घेतल्या त्या सर्वांची GK GH ची PDF आपण 50K ज्या दिवशी होतील त्या दिवशी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. म्हणून सर्वांनी ही जी काही आपण मोहीम स्टार्ट केलेली आहे त्याला चांगला भरभरून सपोर्ट द्यायचा आहे. यानंतर बघा, भारतातील राष्ट्रीय महामार्ग बांधणी आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ते आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची. यानंतर भारतातील सुवर्ण चतुष्कोणाचा भाग नसलेले शहर कोणते आहे? तर ते आहे बंगळुरू. यानंतर भारतीय नौदलाने VLSR-SAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणाच्या सहकार्याने घेतली? तर उत्तर आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO. ओके, यानंतर बघा, भिलाई स्टील प्लॅन्ट कोणत्या देशाच्या मदतीने उभारण्यात आला? तर उत्तर आहे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ म्हणजेच USSR. यानंतरचा प्रश्न, मधुबनी चित्रकला कोणत्या राज्यात उगम पावली? तर ते पावलेली आहे बिहार या राज्यामध्ये. त्यानंतर बघा, मध्य प्रदेश, ओडिशा आणि मध्य गंगा खोऱ्यातील अंदाजे वार्षिक पर्जन्यमान किती आहे? तर ते आहे 100 ते 200 सेंटीमीटर. यानंतर महात्मा गांधींनी चंपारण्याला कोणत्या वर्षी प्रवास केला? तर उत्तर आहे 1917 मध्ये. तसेच मार्च 2024 मध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची 7वी बैठक कोठे झाली? तर ती झालेली आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम येथे. यानंतरचा प्रश्न, मार्च 2025 मध्ये संगीता कलानिधी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो मिळालेला आहे RK रामन कुमार यांना. यानंतर मिनिट ऑन इंडियन एज्युकेशनशी कोण निगडित आहे? तर ते लॉर्ड मेकॉले निगडित आहेत. यानंतर बघा, मूलभूत अधिकारांबाबत कोणते विधान योग्य आहे? तर बघा, सर्व विधाने आहेत आणि हे विधाने चुकून आपण दिलेले नाही. ओके, लक्षात ठेवा. यानंतर बघा, मे 2025 मध्ये कोणत्या भारतीय राज्याने पहिले AI केंद्रित विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेज, ओके, स्पेशल इकॉनॉमिकल झोन, ओके, स्थापन करण्याची घोषणा केली? तर उत्तर आहे कर्नाटक. यानंतरचा प्रश्न, मोहिनी अट्टम कोणत्या भारतीय राज्यातील आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ. ओके, केरळ. यानंतरचा प्रश्न, रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोफत कॅशलेस उपचार योजनेच्या अंतर्गत कमाल किती रक्कम कव्हर केली जाऊ शकते? तर उत्तर आहे 1.5 लाख. यानंतर राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या वापराशी संबंधित अनुच्छेद कोणता आहे? तर तो आहे अनुच्छेद 37. यानंतर राज्यपालांना काढून टाकण्यासाठी महाभियोगाची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? तर उत्तर आहे पुंछी आयोग. कोणता आयोग? पुंछी आयोग. यानंतर बघा, राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण देण्यास मनाई करणारा अनुच्छेद कोणता आहे? तर तो आहे अनुच्छेद 28. यानंतर बघा, राष्ट्रीय महामार्ग बांधणी आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ती आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI ची. ओके. यानंतरचा प्रश्न, रिझर्व्ह बँकेचे मध्यवर्ती कार्यालय 1937 पूर्वी कोणत्या शहरात होते? तर उत्तर आहे कोलकाता येथे. यानंतर बघा, रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांसाठी बँकिंग लोकपाल योजना कधी सुरू केली? तर उत्तर आहे 2019 मध्ये. यानंतरचा प्रश्न, रिटेल स्पेसच्या वर्ल्ड ग्लोबल डेस्टिनेशन मध्ये भारताचा नवीनतम क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 7वा. यानंतर लापता लेडीज या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? तर ते केलेले आहे किरण राव यांनी. यानंतरचा प्रश्न, वक्फ सुधारणा अधिनियम 2025 च्या घटनात्मक वैधतेवरील सुनावणीत केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर ते करत आहेत तुषार मेहता. यानंतरचा प्रश्न,
वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या लोकसभेतील सदस्यांची संख्या किती होती तर ते होती 288 एवढी. यानंतरचा प्रश्न बघूया आपण आता. विकेंद्रीकरणावरील रॉयल कमिशनची प्रमुख शिफारस काय होती तर ती होती ग्राम प्रशासनामध्ये पंचायतींच्या भूमिकेला प्रोत्साहन देणे. यानंतर बघा, वित्त आयोगाचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर अनुच्छेद 280 मध्ये आहे. यानंतरचा प्रश्न, वेरूळच्या लेण्या कोणत्या प्रकारच्या खडकात कोरलेल्या आहेत तर ते आहेत बेसॉल्टच्या खडकामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणता खडक आढळतो तर बेसॉल्ट नावाचाच खडक आढळतो. यानंतर बघा, व्यावसायिक शेतीबद्दल कोणते विधान योग्य आहे तर बघा, व्यावसायिक शेती ही निर्वाह शेतीच्या अगदी विरुद्ध आहे. हे विधान कसं आहे तर अतिशय योग्य आहे. त्यानंतर बघा, शारदा सिन्हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर लोकगायिका होत्या. ते कोण होत्या? फोक सिंगर. यानंतरचा प्रश्न, चोला ही जंगले कुठे आढळतात तर निलगिरी आणि अन्नमलाई टेकड्यांवरती हे जंगल आढळतात. हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे, खूप बघा शिप मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे हा. यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशन म्हणजेच SPMRM कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले होते तर उत्तर आहे छत्तीसगड. यानंतर बघा, संरक्षण मंत्रालयाने 500 इन्फ्रारेड अँटी टँक गाइडेड मिसाईल म्हणजेच ATGMS साठी कोणाकडून खरेदी ऑर्डर दिली तर उत्तर आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड. यानंतर संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे आणि जमातींच्या प्रशासनाबद्दल माहिती आहे तर उत्तर आहे 5वी अनुसूची. तसेच सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कोणत्या प्राधिकरणाद्वारे पुष्टी आवश्यक असते तर उत्तर आहे उच्च न्यायालय. यानंतर बघा, सत्सदविवेक स्वातंत्र्य देणारा अनुच्छेद कोणता आहे तर तो आहे अनुच्छेद 26. यानंतरचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालय निर्णयाचा अधिकार क्षेत्राचा वापर कोणत्या प्रकरणात करते तर उत्तर आहे जर दिवाणी खटल्यात सार्वजनिक महत्व असलेला कायद्याचा मुद्दा समाविष्ट असेल तर. यानंतरचा प्रश्न आता बघूया आपण एकदम डिटेल मध्ये. संवैधानिक आणि असंवैधानिक संस्थांची योग्य जोडी कोणती आहे तर ते आहे नीती आयोग. ओके, योग्य जोडी नीती आयोग कसा आहे तर असंवैधानिक आहे ना. यानंतरचा प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण आणि मुद्रीकरण करण्यासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आली आहे तर उत्तर आहे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट म्हणजेच DIPAM. DIPAMचा फुल फॉर्म सुद्धा विचारू शकता, म्हणून लक्षात ठेवा DIPAM म्हणजे काय तर डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. यानंतर बघा, सिंचनाद्वारे थार वाळवंट प्रदेशाचे रूपांतर करण्यासाठी कोणता जल प्रकल्प प्रसिद्ध आहे तर तो आहे इंदिरा गांधी कालवा. ओके. यानंतर सुरतेची फूट 1907 मध्ये झाली होती, तुम्हाला माहिती आहे. तर हे कशामुळे उद्भवली तर उत्तर आहे काँग्रेसचे अधिकृत कार्यक्रम म्हणून बहिष्कार आणि स्वदेशी कायम ठेवण्यावरती सुरतेची फूट पडली होती काँग्रेसमध्ये. यानंतर बघा, सुवर्ण चतुष्कोणाचा भाग नसलेले शहर कोणते तर ते आहे बँगलोर. ओके. यानंतरचा प्रश्न, सूर्य मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ते आहे ओडिसामध्ये. ओडिसा या राज्यामध्ये. ओके. यानंतर बघा, स्पॅडेक्स मोहिमेत सहभागी असलेल्या 2 अंतराळ यानांची नावे काय आहेत तर ते आहे SDX-01 आणि SDX-02. यानंतर स्वच्छ भारत अभियान शहरी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आले आहे तर उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. यानंतर स्वदेशी आणि परदेशी वस्तूंवरती बहिष्काराचा संदेश मुंबई आणि पुण्यात कोणी नेला तर उत्तर आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी. यानंतर स्वाम ड्रोनचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेली पहिली स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली कोणती आहे तर ते आहे भार्गवस्त्र. तसेच हरित क्रांतीचा भाग म्हणून तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यामध्ये सुरू केलेला पहिला सिंचन प्रकल्प कोणता आहे तर उत्तर आहे नागार्जुन सागर धरण. तसेच हवा महल कोणी बांधला होता तर उत्तर आहे महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी बांधला होता. तर बघा, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये एवढंच, इथेच थांबूया आपण. त्या अगोदर तुम्हाला सांगतो, आपली जी मुवमेंट आहे सध्या 50K सबस्क्रायबर कंप्लीट करण्याची, यामध्ये सहभाग घ्या. आणि ही PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मिळवण्यासाठी तुम्ही काय करा, या नंबरला 7770062453, काय नंबर 7770062453, ह्या नंबरला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचा आहे. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ही PDF मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर असो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये मग एवढंच.
इथेच थांबूया. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ बघितला. अशाच प्रकारचे व्हिडिओ आता डेली बेसिस वरती अपलोड होणार आहेत. अगोदर 2025 मध्ये जेवढ्या काही एक्झामिनेशन झाल्या त्यांचे सर्व शिफ्टचे प्रश्न वन लाइनर फॉर्मॅट मध्ये जीके चे आपण इथे अपलोड करणार आहे. त्यानंतर 2022 ते 24 तिन्ही वर्षाचे मी काय केलेले मिक्स केलेले क्वेश्चन आहेत, कारण की मला टॉपिक समजले पाहिजे त्यासाठी. तर ते सुद्धा सिरीज आपण लवकरात लवकर स्टार्ट करणार आहे, जर ह्या व्हिडिओला चांगल्याच प्रकारे जर प्रतिसाद मिळाला तर. असो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद, तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल. ओके, आता आपण इथंच थांबूया. थँक्यू.